होमरा मुक्कामधील विद्यालयामध्ये आषाढी एकादशीचं औचित्य साधून भव्य अशा दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। मुकबधीर विद्यार्थ्यांची दिंडी आणि पालखी सोलापूर इथल्या रोटरी नॉर्थ राधाकिशन होमरा मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचा औचित्य साधून दमानीनगर परिसरात दिंडी आणि पालखी काढली। विठ्ठल रुक्मिणी वारकरी संतांच्या वेशभूषेने सजलेले विद्यार्थी विविध रंगांनी आणि व्यक्तिरेखांनी ही दिंडी सजली होती। विठ्ठल रुक्मिणीचा वेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव आणि वाद्यपूजा करून दमानीनगर परिसरातील नागरिकांनी भक्तीने आनंदाने त्यांचं स्वागत केलं। सांस्कृतिक वर्षाची परंपरा जपली। विठ्ठल रुक्मिणी दारी आल्याचा आनंद त्यांनी पूजा करून द्विगुणित केला। प्रारंभी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ अध्यक्षा रोटे डॉक्टर जान्हवी माखीजा आणि शाळेचे सचिव रोटे सुनील दावडा यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं। या प्रसंगी सचिव सुनील दावडा, सर्व शिक्षक, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसह टाळ मृदुंगांच्या गजरात दिंडी दमानीनगर परिसरात निघाली। या दिंडीची सांगता निवृत्त पोलीस अधिकारी रोटे दीपक आर्वे यांच्या हस्ते आरती करून आणि पसायदानानं झाली। यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं। या दिंडी सोहळ्यात अध्यक्ष डॉक्टर जान्हवी माखीजा, शाळेचे सचिव सुनील दावडा, निवृत्त पोलीस अधिकारी दीपक आर्वे, शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गावडे, रेणुका पसपुले, सध्या चंदन शिवे, नागनाथ बसाटे, आनंद पारेकर, अजित पाटील, बाबासाहेब पवार, शबाना शेख आदींचा सहभाग होता।